बुलढाणा शहराची लवकरच होणार हद्दवाढ. उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश. उच्च न्यायालयाने राज्य शासनाला 4 महिन्यात निर्णय घेण्याचे दिले आदेश. आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या दूरदृष्टी व प्रयत्नांना आले यश. बुलढाणा शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणारी नगर परिषदेची हद्दवाढ लवकरच प्रत्यक्षात येण्याचा मार्ग आमदार संजय गायकवाड यांच्या दूरदृष्टी व प्रयत्नांमुळे मोकळा झाला आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर 19 जानेवारीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकाल दिला असून राज्य शासनाला 4 महिन्यांच्या आत हद्दवाढ प्रस्तावावर अंतिम निर्णय घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. बुलढाणा शहराचा झपाट्याने विस्तार होत असून शहरालगतची सावळा, सुंदरखेड, येळगाव, सागवन व जामरुण ही गावे लोकसंख्येच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या ग्रामपंचायतींमधील नागरिकांना पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत नागरी सुविधा पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने त्यांना बुलढाणा नगर परिषदेच्या सुविधांवर अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी नगर परिषदेवर अतिरिक्त ताण निर्माण होत असून नियोजनबद्ध विकासासाठी हद्दवाढ करणे अपरिहार्य बनले होते. याच पार्श्वभूमीवर आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा नगर परिषदेने 24 मार्च 2021 रोजी हद्दवाढीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. मात्र अनेक वर्षे लोटूनही या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता व तो प्रलंबित ठेवण्यात आला होता. शहराच्या भविष्यातील विकासात होणारा विलंब लक्षात घेऊन आमदार गायकवाड यांनी स्वतः पुढाकार घेत या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सविस्तर सुनावणी झाल्यानंतर दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी न्यायालयाने ही याचिका निकाली काढत बुलढाणा नगर परिषदेच्या हद्दवाढीच्या प्रस्तावावर राज्य शासनाला 4 महिन्यांच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे लवकरच सुंदरखेड, सागवन, जामरुण, येळगाव व माळविहीर ही गावे संपूर्ण महसुली हद्दीसह बुलढाणा नगरपालिकेत समाविष्ट होणार आहेत. या ऐतिहासिक निर्णयामुळे बुलढाणा शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून शहरालगतच्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.